परवानगी न घेता शाळेने काढली सहल, पालक आणि अधिकाऱ्यांची घेतली हजेरी. शिक्षण विभागाची कोणतीही नियमानुसार परवानगी न घेता विद्यार्थ्याकडून 800 रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे नियमबाह्य पैसे घेऊन खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करून व्यंकटेश माध्यमिक विद्यालयाने नियमांना डावलून शाळेच्या लिपिकाच्या शेतात सहल काढल्याचा आरोप करत पालक व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत जाब विचारलाय आणि संबंधित शिक्षकावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे. शिक्षण विभाग आता नेमकी काय कारवाई करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माननीय व्यंकटेश शाळेचे मुख्याध्यापक यांनी आजच्या तारखेला जी सहलची टूर काढली त्या सहलच्या टूर बद्दल आपल्या कार्यालयाकडून परमिशन घेतली का? नो. मग तुम्ही मला महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचे, हसमी साहेब हे उपशिक्षण अधिकारी आहेत, ते म्हणतात की बघावं लागते. तर काय बघावं लागल? म्हणजे आपल्या कार्यालयाचा आवक जावकचं रेकॉर्ड बघावं लागेल. आणि मग मला एक विनंती करायची आहे की याच्यामध्ये आपल्या शिक्षण विभागामध्ये सातत्यानं जो बदल होतो, जे पत्रव्यवहार होतो, ते तारखा आणि आवक जावक क्रमांक सांगतात. पण मला एक तुम्हाला विनंती करायची आहे की व्यंकटेश माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी आजच्या तारखेची आपल्या कार्यालयाकडून सहलीची परमिशन घेतली आहे का? आणि सहलीची परमिशन घेतली असेल तर तुम्ही या प्रकरणामध्ये आवक जावकला त्या व्यंकटेश माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयाचं आपल्या घराला पत्र दिलंय का? आणि दिला असेल तसं मला तुम्ही आवक जावकला त्या रजिस्टरची नोंद दाखवावी. माझा विश्वास नाही आपल्या कार्यालयावर की तुम्ही कुठेही काही करू शकता, म्हणून त्या रेकॉर्डची नोंद पत्रकारांच्या माध्यमातून त्याचं रेकॉर्ड व्हावं अशी आपणाला विनंती करतो. आपण आवक जावकट चढावं आणि तसं आम्हाला ते दाखवावं. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.